शब्द स्वरांचे बनती गाणे, साजनवानंद तराणे, रसिकांची ही जुळते नाते घडते जेव्हा सुरेल गाणे. कसे हे घडते मनात येते, भेटू बोलू ऐकू तयांच्या गोष्टी गाण्यांच्या, गोष्टी गाण्यांच्या. वा, नमस्कार. गोष्टी गाण्यांच्या कार्यक्रमात पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. या गाण्यांच्या गोष्टी उलगडत असताना अनेकदा गीतकार, संगीतकार, कवयित्री, कवी आणि या सगळ्यांच्या माध्यमातनं एक एक गाणं पुढे जाताना आपल्याला दिसतं. आणि मंडळी, तुमचा प्रतिसादही आमच्यापर्यंत पोहोचतोय, कारण या सगळ्या कलाकारांकडनं हे ऐकत असताना त्या गाण्यांची एक नवी कथा आपल्यासमोर उलगडते आणि ती गाणी पुन्हा एकदा नव्याने आपल्यासमोर येतात. आजही अशाच काही गाण्यांच्या साथीने आपल्यासोबत आहेत प्रसिद्ध गायक आणि संगीतकार श्रीधर फडके. श्रीधरजी नमस्कार. नमस्कार. आणि प्रसिद्ध शास्त्रीय गायिका आरती अंकलीकर टिकेकर. आरतीताई नमस्कार, स्वागत आहे. तुमच्या दोघांकडनंही मागच्या भागातही इतक्या छान सुंदर गोष्टी आम्ही ऐकल्यात. आणि श्रीधरजी जसं म्हटलं की तुमच्या नावावर काही गाणी अशी कोरलेली आहेत की तुमचं नाव घेतल्यानंतर ते गाणं आलंच पाहिजे. त्यातलं एक गाणं अगदी माझ्याही जवळचं, आवडीचं आणि अनेक रसिकांच्या आवडीचं म्हणजे मन मनास उमगत नाही आधार कसा शोध. क्या बात. सुधीर मोघेंचे शब्द आहेत सुंदर. त्याच्या आधी काय घडलं ते सांगू का? नक्की, आवडेल आम्हाला ऐकायला. मूळ ती एक जी कविता होती ग्रेसांची होती. बरं. सुप्रसिद्ध कवी ग्रेस. मन कशात लागत नाही, अदमास कशाचा घ्यावा, बरं. अज्ञात झऱ्यावर रात्री मज ऐकू येतो पावा. अशी ती कविता होती. ते त्याला 4 ओळींना मी चाल लावली आणि पुढची कविता मला कळली नाही. अर्थात हा दोष माझा आहे की मला कळली नाही. आणि ग्रेसांचा त्यावेळी माझा परिचय नव्हता. त्यामुळे मग मी सुधीर मोघे यांना ती चाल ऐकवली आणि त्यांनी तेवढंच सुंदर गीत लिहून दिलं. बरं. मन कशात लागत नाही, अदमास कशाचा अज्ञात झऱ्यावर रात्री मज ऐकू येतो पावा, अदमास कशाचा घ्यावा. सुधीर मोघे म्हणतात मन मनास उमगत नाही, आधार कसा शोधावा, मन मनास उमगत नाही, आधार कसा शोधावा. स्वप्नातील पदर धुक्याचा हातास कसा लागा, आधार कसा शोधा, मन मनास उमगत नाही. मन काळोखाची गुंफा, मन तेजाचे रावण, मन काळोखाची गुंफा, मन तेजाचे रावण, मन सैतानाचा, मन
कसा झेलावा, आधार कसा शोधा, मन मनास उमगत नाही. वा, सुंदर. आणि मी म्हणत होते जसं की प्रत्येक कवीची एक छाप त्या कवितेवर असते. जसं गदिमांची गाणी होती, नंतरच्या काळात सुधीर मोघे होती, तसं आता नंतरच्या काळामध्ये सुद्धा प्रवीण दवणेंनी फार सुंदर कविता लिहिल्या. म्हणजे मला संधी मिळाली त्यांच्याबरोबर काम करायचं आणि बरीचशी गाणी त्यांच्याबरोबर करता आली आहे. बरोबर. तेजोमय नादब्रह्म. हो हो. आणि मला त्यातलं एक आठवतंय, आरतीताईंनीच गायलेलं दे साध दे हृदया. हो हो. म्हणजे श्रीधरजींनी किती कठीण करून ठेवलंय असं मला नेहमी त्याची वाटतं. गंमत सांगतो मी. असंच गप्पा मारत होतो, आरतीशी बोलत होतो आणि म्हटलं की आरती, मला काहीतरी वेगळं करायचं आहे. मला आत्तापर्यंत ह्या 5-6 रागां 8-10 रागांमध्ये मी चाली केलेल्या आहेत, पण मला असा एक मी बिलासखानी तोडी ऐकलेला आहे, पण त्याचं मला नुसतं आरोह अवरोह जरा तू सांगशील का. बरं. तिने मला छान सांगितलं आणि आरोह अवरोह कॅसेटवर रेकॉर्डिंग करून दिले. माझ्याकडे आहे ती अजून कॅसेट. आणि म्हटलं आता माझं काय असतं की एकदा चाल करायची आहे, सारखा मी त्याच्यावर विचार करत असतो आणि बरोबर चाल त्याच्यात निर्माण झाली माझ्याकडून. आणि मग मी प्रवीण दवण्यांना सांगितलं की असंच आहे. आणि बघा, मगाशी आरतीने जो उल्लेख केला होता मागच्या वेळेला की चालीला देखील एक अर्थ असतो, त्या स्वरांना अर्थ असतो त्या. आणि त्या जर कवीला जर असं वाटलं की त्या चालीतला अर्थ जर त्याला उलगडलाय उमगलाय तर तो चांगली कविता लिहू शकतो. दवण्यांनी फार सुंदर दे साध दे हृदया आणि आरती गायली आणि नंतर त्याच्यावर सुरेश वाडकर दोघे गायले. आणि दोघे तयारीचे गायिका असल्यामुळे मला जे हवं ते मिळालं त्यात. कारण एक छोटीशी तान आहे, तर जरा म्हणणार का. एकतर बिलासखानी आणि झपताल. दे साध दे हृदया, हृदया दे साध दे. यावर सम काय सुंदर आहे. दे साध दे हृदया, हृदया झपताल आधी दे साध दे हृदया. पहिली लाईन 2 वेळा, नंतरची लाईन अशीच कंपोज करायची. ह्या फॉर्मच्या पलीकडे गेलेले आहेत. म्हणजे ही हॅज इज ओन स्टाईल. आणि ज्या तऱ्हेने ते गाण्याकडे पाहतात हे अफलातून आहे. खरं आहे. आणि गायकांसाठी म्हणजे आता ह्या गाण्यात तर मी सांगते की हृदया ह्या शब्दाचा उच्चार, झपताल, बिलासखानी तोडी आणि त्यांचा आपण गात असताना त्यांच्या चेहऱ्यावर बिलकुल आनंद दिसणार नाही जोपर्यंत त्यांचं समाधान होणार नाही. त्याच्यामुळे अशा त्यांच्या चेहऱ्याकडे दे साध दे हृदया, हृदया जन्मांतरीचा ध्यास हो हितान हृदया. वा.
इथे ते षड्जावर गाणं आलं. सगळीची ते संपूर्ण दे साध दे हृदया ऋषभावर, आणि त्याच्यानंतर दैवत पंचम, आणि शेवटी त्यांनी ती दोन लाईन झाल्यानंतर ते षड्जावर आलं. काय सुंदर कॉम्पोजिशन आहे. आरती ताई, आम्हाला आत्ता स्टुडिओत असल्यासारखं वाटलं. म्हणजे ते गाणं आत्ताच रेकॉर्ड होतंय की काय असं आम्हाला कुठेतरी मगाशी मी सांगितलं तसे दोघे दिग्गज गायिका, आणि त्यामुळे आनंद मिळतो ह्यांच्याकडनं गाणं गाऊन घेताना देखील. त्यांना त्रास होतो, समाधान होतं का? पुन्हा एकदा तोच क्षण. पण श्रीधरजी, तुम्ही इतकं सुंदर करून ठेवले, पण गायकांसाठी ते आणि ते समाधान त्यांचं होईपर्यंत गायला लावतात हे महत्त्वाचं. आणि त्यांच्याकडे गाणारा प्रत्येक गायक हा, आणि मी सांगू का, जेव्हा आम्ही गाणं शिकतो तेव्हा ते गुरुच असतात ना आमचे. ते आम्हाला केवळ गाणं शिकवत नसतात, तिथे शब्दोच्चार, ते लईचा अंदाज, सुरावट, कसा आवाज लावायचा, कुठे शार्प लावायचा, कुठे जोरात लावायचा, कुठे हळू, ह्या सगळ्या गोष्टी त्या गाण्याच्या निमित्ताने. पण मगाशी जे सांगितले ना अगदी ते संस्कार आहेत. हो, बरोबर, बाबूजींचे आईचे. खरंय. कारण ते जसे गात होते, माझ्या नकळत हे जे घडलेलं आहे ना, खरंय, त्यांचे उच्चार, चेहऱ्यावरचे भाव असायचे ना गाताना, बरोबर, फारच महत्वाचं होतं. कारण का ते आज त्यांचं जे वाटणं आहे त्याचं प्रतिबिंब आहे ना. खरंय. आणि शब्दोच्चारांच्या बाबतीत तर ते खूपच आग्रही होते. नेहमीच त्यांच्या त्या विषयाबद्दल नेहमीच बोललं जातं. पण श्रीधरजी, कविता निवडणं हा मी म्हणजे पुन्हा हा उल्लेख येईल कदाचित, पण उत्तम कविता निवडणं हा एक परत तुमचा तो महत्त्वाचा धागा होता. आणि जशी ही कविता प्रवीण दवणेंकडनं तुम्ही लिहून घेतली, तशी शांताबाईंची एक कविता आहे, गगनागंध आला. आरतीताईंनीच म्हटलंय ते. त्याचं काय झालं, ती चाल लावली होती मी, आणि गगनागंध आला, मधुमास धुंद झाला, फुलले पलाशरानी जळत्या ज्वाला. म्हणजे कमी हे बघा, क्या बात आहे. शेवटी जळत्या ज्वाला. अगदी काय झालं की मी एक चाल माझ्या लक्षात आली, म्हणजे एकतालच होती, आणि मला एकतालात चाली करायला खूप आवडतं. बरीचशी गाणी आहेत. आणि शांताबाईंकडे मग मी गेलो, आणि त्यांनी इतकं सुंदर, पण त्याच्यात काय थोडंसं आड आहे बघा. गगना डडा डा 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 डा. अच्छा, पुढे अर्ध काहीच नाहीये. त्यांनी काय लिहिलं, गगना गंध मधुमास धुंद झाला, फुलले पलाशरानी जळत्या ज्वाला. गगना, तो बरोबर नाला समेत. अच्छा, ते आरती आता वा, जरूर. वलये किती सुरेख. गगनागंध आलेला आहे ना. वेलीस अंकुरांची वलये किती सुरेख, लिहितात अंगुलींनी वाऱ्यात प्रेमलेख. वेलीस अंकुरांची वलये किती सुरेख,
संकेत प्रेमिकाना, संकेत प्रेमिकाना, दुरुनी आला गगना, गगना गंधाला मधुमास धुंद छान. आरतीताई, या ताकदीचं गाणं तुमच्यासारख्या ताकदीच्या गायिकेनेच गावं. मला वाटतं तुम्हालाही हा अनुभव नक्कीच वाटत असेल की नक्की, नक्की. त्या गाण्याला योग्य स्वर म्हणजे आरतीताई. खूप छान, अप्रतिम अप्रतिम. पण श्रीधरजी, या गगनावरनं मला कुसुमाग्रजांचं हे गगन आठवलं. म्हणजे हे गगना नावाचा तुमचा अल्बमच पूर्ण सुंदर होता. आणि जसं या गगनाचा उल्लेख शांताबाईंनी केला तसं कुसुमाग्रजांनी तर तो मेघदूताचाच एक थोडासा भाग मला वाटतो त्या गाण्यामध्ये त्यांनी लिहिलंय. हो, त्या फार सुंदर लिहिलं होतं. हे गगना तू माझ्या गावी आणि तिच्याही तिच्याही गावी, गावी. तुला उदारा पहिल्यापासून सर्व कहाणी ठावी. क्या बात है. वा, फार सुंदर काव्य. सुंदर लिहिलंय. क्या बात. ऐकतो मी. हो. हे गगना, हे गगना, हे गगना, तू माझ्या गावी आणि तिच्याही गावी. हे गगना, तुला उधारा, तुला उधारा पहिल्या पासून सर्व कहाणी ठावी. हे गगना, 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 हे गगना, तू माझ्या गावी आणि तिच्याही गावी. हे गगना. घन केसातुनी तिच्या अनंता, घन केसातुनी तिच्या अनंता, फिरवित वत्सल हात, सांग तिला की दूर तिथेही, सांग तिला की दूर तिथेही, दूर तिथेही जमू 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 लागली रात. गगना, 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 तू माझ्या गावी आणि तिच्याही गावी. हे गगना, 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 हे गगना, हे गगना. सुंदर सुंदर. गोष्टी गाण्यांच्या. मला एक आणखीन संगीतकार म्हणून तुम्हाला विचारायचं आहे की एका बाजूला हे गगना इतकं सॉफ्ट किंवा काही बोलायचे आहे पण बोलणारं नाही सारखं, आणि जेव्हा आरतीताई गातात तेव्हा तो जो एक बेधडकपणा आहे किंवा तो जो एक वेगळाच जोश एक असतो, तो एक वेगळाच रंग येतो त्याला. तर तुम्ही ते गाणं करताना आरतीताई तुमच्या डोळ्यासमोर असतात का? विशेषतः मी राधिकाबद्दल मला म्हणायचंय. जेव्हा मी राधिका चाल झाली ना, त्यावेळेला काय झालं होतं, आधी एक नेहरू सेंटरवर कार्यक्रम झाला होता. कंसके प्रकार, वेगवेगळे मालकंस, चंद्रकंस, वेगवेगळे. मला आठवतोय तो कार्यक्रम. तर त्या कार्यक्रमात त्याने मला काही सांगितली ती गाणी करायला, म्हणून मी मधुकंस. आता ते मी सगळा मधुकंस म्हणजे मधुकंस न ठेवता बाकी सगळं केलं.
नाही पण भावसंगीतामध्ये हा असं. तेवढं आम्ही असं म्हणतात ती काही की बंदिश नाहीये पण बंदिश नाहीये. म्हणजे मधुकंस असला जरी तरी त्याच्यात दैवत रिषभ असे हा. बाकीचे त्याचं सौंदर्य फार छान ते वाढवलं. आम्ही हा फायदा घेतो खरं म्हणजे याला लोक आवडणार नाही, काहीला आवडेल काही नाही आवडत नाही, परंतु मला असं वाटतं की जर तो स्वर लावल्याने त्या गाण्याचं सौंदर्य वाढत असेल अगदी. तर ते करावं, नसेल जर बिघडत असेल तर नाही करा. आता मी आता ह्याच मी आता चाल केली आणि मी त्याचं श्रेय आरतीला देतो आणि त्याबरोबर कवीलाही देतो, नितीन नितीन आखरेला. आखरे. हो. फार छान गाणं दिले त्यांनी. आणि त्यांनी कसं केलं बघा, मी त्यांना सांगितलं डा 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 डा. आता ट इथे आल्यावर काय म्हणता, शब्द काय हो ना. त्यांनी बरोबर मी हा शब्द आणला. ते महत्वाचं आहे. वा. आणि मी काय फक्त काय स्वातंत्र्य घेतलं. आता मधुकंस जरा का सा ग म प नि प ग नि ग सा आता ग म प नि सा नि प म नि प. आता मी काय केलं, दर र र आता नी नी हा तिने कोमल निषाद लावलं ना, तर र र र र र र र द र र र र र र वा. हा स्वर आणला वा, तिथे हा, शुद्ध कोमल. निषाद. हो. ते एकदम वेगळं क्या वाटतं ना. ते दुसरं आणि ड ड ड ड ड ड ड ड ध कुठे वा, त्या क्या रागात? बात. वा. त्याच्यात सौंदर्य वाढलं असं मला वाटलं. आणि ते हिच्या गाण्याने ते क्या काय बात. कुठलं कुठे पॉप्युलॅरिटी मिळाली त्याला. खरोखर म्हणजे तेजोमय नादब्रह्म आणि मी राधिका हे दोन्ही म्हणजे त्या अल्बम मधली ही दोन्ही गाणी सुपरहिट. नाही आणि कसं आहे, मी ता मी मी किती तऱ्हेने त्याचं व्हेरिएशन्स करू, पण ते म्हणायचं नाही म्हण म्हण तू म्हण अशा कधी कधी. आणि त्यांनी गाणं इतके वेळा बसवलं ते, म्हणजे त्यांच्या हा, घरी जाऊन प्रत्येक ओळ रिफाईन अजून ही अशा वेगळ्या तऱ्हेने अजून छान येऊ दे, की ते गाणं असं भिनायला लागतं. आणि ते गाणं असं संपूर्णपणे आपलं होतं आणि आत मग आपला मेंदू काहीतरी जादू करतो. त्यामुळे मग असं रेकॉर्डिंगला आपलं झालं ना की अरे ह्या काही जागा त्या कधी म्हणजे आधी आपण विचारही नव्हत्या केला, त्या तशा येत होत्या. पण परत त्यामुळे एकदा ते तेही गाणं- तुम्ही गाताना सुद्धा तुम्हाला ते स्वर दिसतात ना शेवटी, म्हणजे तेही तुमचं एक श्रेय आहे खरंय, त्यामध्ये. खरंय. वा, नाही. ऐकूया आपण ते. जरूर. राधिका मी राधिका मी प्रेमिका राधिका मी प्रेमिका तन श्याम मन श्याम प्राण सखा घन श्याम तन श्याम मन
मिलनासी आतुरले मी राधिका राधिका मी प्रेमिका तन श्याम मन श्याम प्राण सखा घन श्याम रंगले जयाचे रंगी मी राधिका आहा, वा वा, सुंदर. आरतीताई, तुम्ही राधिका जणू बनून जाता या गाण्यामध्ये, पण प्रत्यक्ष मैफिलीत गाताना तुम्हाला या गाण्यासाठी काही प्रतिक्रिया, काही छान अशा लोकांनी कमेंट्स नक्कीच दिल्या असतील. म्हणजे हे गाणं गायल्याशिवाय मैफल पूर्ण होतच नाही, झाली असं श्रोत्यांना वाटतच नाही. खरं. आणि हे गाणं म्हणजे श्रीधरजींनी जसं मधुकंस रागावर आधारित जरी असलं तरी मधुकंस रागाच्या अलीकडे पलीकडे असलेले जे वेगळे स्वर आहेत त्यांना आपलंसं केल्यामुळे त्याचं माधुर्य अजून वाढलेलं आहे. वा वा. त्यामुळे ते मी त्या गाण्याकडे मी खरं तर बंदिश म्हणूनच बघते. कारण का तालाला तारा जी काय सम आलेली आहे त्याची आहा आणि जसं त्यांनी म्हटलं तारा रा 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 धा धा मध मनी ध प ग क्या बात आहे. मीरा इतके सुंदर त्यांनी चाल केली. त्यामुळे ती बंदिश आणि बंदिशीमध्ये विहार करता करता मला दुसऱ्या थोड्याशा आपलं आकाश नसलेल्या ठिकाणी सुद्धा थोडं फिरता येतंय. ही भावना फार सुंदर आहे. त्याच्यात जो स्वैरपणे मला मुक्त संचार करता येतोय ना त्याचा मजा आहे. वा. कारण त्यांनी म्हणजे मला केवळ माझं गाणं नाही, माझा स्वभाव आणि माझं मन ओळखून त्यांनी मला गाणं दिले आणि मी त्यांचे खूप 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 आभारी आहे. श्रीधरजी, तुम्हाला सुद्धा एका गाण्याची फरमाईश आल्याशिवाय मैफिल पूर्ण होत नाही, ते म्हणजे ग्रेसांचं तुला पाहिले मी नदीच्या किनारी. म्हणजे जसं मी राधिकाने एक आरतीताईंचं व्यक्तिमत्व आमच्या डोळ्यासमोर येतं ना, तसं कुठेतरी या गाण्यात तुमच्या व्यक्तिमत्वाशी जोडणार आहे असं नेहमी आम्हाला वाटत राहतं ऐकताना. सॉफ्ट असं. तुम्हाला स्वतःला कसं वाटतं? नाही, मी चाल लावली या काव्याला आणि जेव्हा चाल मला हे शब्द मिळाले माझ्या मित्र सोमनाथमुळे मिळाले, त्यांनी दिलं तेव्हा मला चालच लावता येईना. बरं. म्हणजे चांगली सुचतच नव्हती. आणि त्यावेळेला मग मी पुण्याला होतो आणि रविवारी आम्ही म्हणजे बाबूजी, आई, मी, माझे मिसेस आणि मुली आम्ही परत येत होतो. आणि पूर्वीचा जुना पुणे मुंबई रस्ता आणि पनवेलजवळ मला चाल सुचली पहिल्या 2 ओळींना. मी पाठ करत गेलो सारखा 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 आणि घरी आला आधी रेकॉर्ड केली आणि मग पुढे असं हळूहळू केले ती चाल. पण अप्रतिम झाली आहे ती चाल आणि ते गाणंही सगळ्यांना तितकंच आवडतं. आज आम्हाला पुन्हा एकदा तुमच्याकडनं ऐकायला आवडतं. तुला पाहिले नदीच्या किनारी तुला पाहिले नदीच्या तुला पाहिले नदीच्या किनारी तुझे केस पाठीवर पाहिले इथे दाट छाया तुने रंग गळता वृक्षमाळेत सावळी
जाता तुझ्या स्पंदनातून आकांत माझ्या अशी होत जाता तुझ्या स्पंदनातून आकांत माझ्या तमातून मंद ताऱ्याप्रमाणे तमातून मंद ताऱ्याप्रमाणे दिसे तुझ्या बिलवरांचा चुडा पाहिले नदीच्या किनारी तुझे केस पाठीवरी तुला पाहिले गोष्टी गाण्यांच्या. बाहुबली आणि RRRचे कंपोजर हो क्रीम हो. MM क्रीम ते एकदा घरी आले होते माझ्या बर आणि त्यांना ते बाबूजींची पेटी दाखवली. त्यांनी आधी नमस्कार केला बर आणि त्याच्यावर त्यांनी तोच चंद्रमा नभात म्हटलं. परवा एका फंक्शन नाही म्हटलं त्यांनी. अच्छा हां आणि नंतर ते म्हणले आपका एक गाणं मुझे बहुत पसंद आहे. म्हटलं कुठलं? ते म्हणले तुला पाहिले. किती आणि त्या मला गाऊन दाखवलं त्यांनी घरी आलं. किती छान बापरे छान. ही दाद महत्वाची असते. मला वाटतं ही दाद एवढे मोठे कंपोजर खरं आहे. आणि ही दाद जेव्हा मिळते तेव्हा कलाकाराला एक नवीन हुरूप येतो. हुरूप येतो. नक्की. आणि हाच हुरूप जेव्हा त्याची नोंद एखाद्या पुरस्काराने होते वा तेव्हा आणखीन त्याच्यावर म्हणतो ना 4 चांद लग जाते हैं, तसं काहीतरी होतं. आरतीताई 2 नॅशनल अवॉर्ड आणि क्या बात आहे. सो त्या दोन्हीची कथा थोडीशी आम्हाला ऐकायची आहे की काय घडलं आणि नॅशनल अवॉर्ड पर्यंतचा तो प्रवास होता. पहिला जो चित्रपट होता मराठीमध्ये सावली आणि सावली. कोकणीमध्ये अंतर्नाद. हां आणि खरं अशोकजींबरोबर मी जे सरदारी बेगममध्ये गाणी केली होती ना तीच खरं इतकी सुंदर होती. म्हणजे ती अवॉर्ड लायकच होती सगळी. प्रत्येक गाणं ते झालं होतं ते आशाताईंनी पण त्याच्यात गायलेली गाणी. आणि त्यामुळे अशोकजींना साधारण माझी म्हणजे धाटणी गळ्याचा धर्म सगळंच त्यांना माहिती होतं. त्यामुळे ही गाणी जेव्हा त्यांच्याकडे आली तेव्हा ते अर्थात एका गायिकेच्या जीवनावरचा चित्रपट होता. त्यामुळे त्या संपूर्ण चित्रपटामध्ये जिथे आलाप गाणी बंदिशी ठुमऱ्यात सगळ्या त्याच्यासाठी रीमा लागूच्यासाठी माझा आवाज वापरला गेला. आणि परत तिथे सरदारी बेगममध्ये जशी गाणी झाली होती की स्टुडिओमध्ये भेटायचं मग 2 ओळी कुठल्या तरी मोरे घर आहे बालमवा जसं जरा सूर दे रे दादारा बलमवा बलमवा तुम क्या जानो प्रीत हो तुम क्या जानो प्रीत हो मैं गई हार तुम्हारी जीत हो मैं गई हार तुम्हारी जीत बलमवा तुम क्या जानो प्रीत असं ते गाणं जन्माला आलं. म्हणजे तिथे बलमवा तुम क्या जानो प्रीत लगेच दुसरी लाईन अशोकजींना हा मैं गई हार तुम्हारी जीत. त्यामुळे ते झालं. दुसऱ्या वेळेला जेव्हा संहिता चित्रपटासाठी तो थोडा वेगळा अनुभव होता. शैलेंद्र बर्वे हा त्याचा म्युझिक डिरेक्टर होता. सुमित्राताई मला एका नाटकाला भेटल्या पुण्यामध्ये आणि मला म्हणाल्या मला जरा तुमच्याशी बोलायचं आहे थोडं अर्जंट आहे. तर म्हटलं नाटक झाल्यावर तुम्ही घरी येता का?
हो लगेच म्हणायला बोलायचं. मग त्यांनी मला तो ट्रॅक ऐकवला, संपूर्ण ट्रॅक संहिता चित्रपटाचा रेडी होता, कुणी गायलेला होता. तर त्या म्हणाला तुम्हाला कशी वाटतात ही गाणी. म्हटलं खूप छान छान आहेत तो गाणी. तर म्हणाले ही गाणी तुम्ही गाल का. म्हटलं हो इच्छा आता गायलेली आहेत ना, आता परत मी कशाला गाऊ. नाही त्या मला आम्हाला जरासा तुमचा आवाज हवा आहे. मग मी म्हटलं ठीक आहे आपण एक 15-20 दिवसांनी मी जरा सगळी गाणी पाठ करून ठेवते, कारण 7-8 गाणी आलाप अनेक रागांमधले. म्हटलं मी एक 8 दिवस तरी मला द्या. त्यामुळे नाही 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 अजिबात वेळ नाही आहे, आम्हाला सोमवारपासून कोल्हापुरामध्ये आमचं शूटिंग सुरू होणार आहे, तर आम्ही उद्याच रेकॉर्डिंग करायचं आहे. अरे त्यामुळे आज रात्री 10-10:30ला आम्ही बोलतो आणि दुसऱ्या दिवशी सकाळी 9 वाजता आमचं रेकॉर्डिंग सुरू झालं. आणि सगळं तबला त्याच्यात होता, सारंगीचे पीसेस होते, सगळं काही रेडी होतं. त्याच्यात मला फिलर्स घालायचे होते, त्यामुळे ते थोडं एक वेगळ्या तऱ्हेने चॅलेंजिंग होतं की जसं मी मुक्त संचार करते तसं त्याच्यात न करता असं बांधील मला गावं लागलं, परंतु तरी सुद्धा चांगलं आणि इफेक्टिव्ह. हा एक चॅलेंजिंग आणि छान होतं. वा वा. आणि त्या दोन्हीसाठी म्हणजे कौतुक आहे, एका गायिकेला 2 वेळा नॅशनल प्राइज मिळतं. हो ना. छान. त्यामुळे पुन्हा एकदा अभिनंदन तुमचं. तर आरतीताई खरंच आहे की प्रत्येक कलाकृती बनत असताना ते गाणं झाल्यानंतर एक स्वतः आपलं एक त्याच्यामध्ये आपण जीव ओततो म्हणतात तसं कुठेतरी ते होत असतं आणि त्याची नोंद रसिकांपर्यंत जात असते. मला वाटतं श्रीधरजी बाबूजींनी सुद्धा हेच केलं आणि बाबूजींचा स्वर, बाबूजींचं संगीत हे पुढच्या पिढीला कळावं आणि ते पुढच्या पिढीपर्यंत आणखीन राहावं, यासाठी मला वाटतं बाबूजींवर जो चित्रपट झालेला आहे तर त्याविषयी आम्हाला नक्की ऐकायला आवडेल. स्वरगंधर्व सुधीर फडके असं त्याचं नाव आहे. बरं. वा. आणि श्रीयुत योगेश देशपांडे तो तयार करत आहेत आणि सौरभ गाडगीळ. आणि पिक्चर पूर्ण झाले, आता बॅकग्राऊंड म्युझिकचं काम चालू होईल. मी निर्मात्यांना विनंती केली होती की कृपया नवीन कुठलंही गाणं करू नका. बरं. बाबूजींची एवढा मोठा ठेवा आहे, अजरामर शेकडो गीतं, ते तुमच्या प्रसंगाला जसं होईल तसं तुम्ही हे करा. आणि त्याने ओरिजिनल गाणी बाबूजींनी स्वतः गायलेली किंवा इतर लताबाई, आशाबाई किंवा माणिकबाई असं, तर त्याप्रमाणे सुमनताई तशी गाणी त्यांनी ते हो म्हणाले आणि मान्य त्यांनी तसंच केलं. आणि जवळ 23-24 गाणी आहेत सिनेमात आणि ती सगळी ओरिजिनल आणि काही 1.5 मिनिटं 2 मिनिटं असे. गीतरामायणातली 6-7 गाणी आहेत. आणि येईल आता एक खरंच येईल असं टीझर बाहेर आलेलं आहे. मला वाटतं बाबूजींचा विषय निघालाय सध्या, अयोध्येचं राम मंदिर आणि हा सगळ्या चर्चेचा विषय, तर अगदी 2 ओळी कुशलव रामायण गाती एवढं जरी आम्हाला तुम्ही ऐकवलं तरी आम्ही बाबूजींना भेटलो, भरून पावलो असं नक्की होईल. अगदी 2 ओळी. श्रीराम 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 श्रीराम. स्वये श्रीराम प्रभु ऐकते, स्वये श्री राम प्रभु ऐकते, कुशलव रामायण गाती, कुशलव रामायण गाती. स्वये श्री राम प्रभु ऐकते, स्वये श्री राम प्रभु ऐकते, कुशलव रामायण गाती, कुशलव रामायण गाती. कुमार दोहे एक वयाचे, सजीव पुतळे रघुरायाचे, पुत्र सांगते चरित पित्याचे, पुत्र सांगते चरित पित्याचे, ज्योतीने तेजाची आरती, ज्योतीने तेजाची आरती, कुशलव रामायण गाती, स्वये श्री
आरतीताई, तुमच्या एका रचनेकडे मला यायचं आहे यानंतर. आपण थोडं समारोपाच्या दिशेकडे जातोय, पण त्यापूर्वी म्हणजे समारोप होण्यापूर्वी मला नक्की एक तुमच्याकडनं ऐकायचं आहे की एक बंदिश तुम्ही स्वतः लिहिलीत सुद्धा. म्हणजे एखादं कारण घडून जातं आणि एक कलाकृती घडून जाते. मला वाटतं कालिदासाच्या याच्यावर काही तुम्हाला करायचा होता कार्यक्रम. काय झालं होतं नेमकं? नागपूरमध्ये कालिदास महोत्सवात कार्यक्रम होता. एक दिवस परवीनजींचं होतं आणि कौशिकीचं एक दिवस आणि एक दिवस माझं असं. तर त्यांनी मला सांगितलं की तुम्ही जर कालिदासावर काही बंदिश गायला तर छान होईल. तर कालिदासाची मला काही बंदिश येत नव्हती, पण मी म्हटलं नाही हो, मुश्किल आहे तसं काही म्हणणं. पण मी विचार त्यांना नाही सांगितलं तरी पण तो विचार मनात रुंजी घालतच होता 3-4 दिवस. आणि मी तिथे संपूर्ण मालकंस गाणार असं हे मात्र ठरवलेलं होतं की नागपूरमध्ये गाण्याचे राग ठरवलेले होते, त्याच्यात संपूर्ण मालकंस गायचा. आई मिलनकी बेला बिन मुद्रिका दुष्यंतना सिमरत शकुंतला आई मिलनकी बेला. माता अंतरा म्हटलं मछुआरा पावे मुद्रिका राजा सिमरत उसी घड़ी ऐसी प्रभु की लीला भई शाप मुक्त शकुंतला आई मिलन की बेला. किती छान. वा, मला वाटतं आज थोडी झलक निदान आउटलाईन आम्हाला ऐकायला मिळेल. खूपच सुंदर. आणि आज या मैफिलीची सांगता करताना खरं तर श्रीधरजी, तुमच्या जसं मी म्हणते की प्रत्येक कवितेची निवड करताना तुम्ही जशी केली आहे तसं रामदास स्वामींनी म्हणजे खरं तर अनेकदा त्यांनी त्यांच्या सगळ्या रचनांमधनं कसं बोलावं, कसं चालावं, कसं वाचावं इथपासून सगळं सांगितलं आहे. तसं एका परीने शास्त्रीय संगीताच्या दृष्टीने सुद्धा काही गोष्टी त्यांनी सांगितल्या आणि तेच तुम्ही रचना ताने स्वर रंग वावासारखी काय झालं की केली. सज्जनगड संस्थानाने मला असं विचारलं होतं की त्यांच्या अभंगांवर काही अल्बम करता येईल का. म्हटलं आनंदाने करेन. त्यांची गाथा पाठवली. बरं. आणि इतके सुंदर अभंग लिहिलेत समर्थांनी. म्हणजे आपण त्यांचे मनाचे श्लोक किंवा दासबोध आरत्या त्यांच्या आहेत, करुणाष्टक आहेत. त्यांनी काही काही अभंगांमध्ये समाजातल्या कठोर वाईट प्रथांवर कठोर प्रहार केलेले देखील आहेत. पण त्याचबरोबर एक गोष्ट मला माहिती नव्हती की ते संगीताचे अभ्यासक होते, उपासक होते. त्यांच्या अनेक अभंगांमध्ये मृदुंगाचे बोल दिलेले आहेत त्यांनी. जसं आम्ही प्रत्येक गाण्याची अनेक वेळा रिहर्सल केल्याशिवाय कधी रेकॉर्डिंगला गेलोच नाही. त्यामुळे ते जसजसे आम्ही भेटत होतो तसतशा नवीन नवीन डिझाईनच्या ताना आणि तो राग असा सरळ जाणार आहे. त्याला काही अशी म्हणजे एखादा वर्जस्वर असं काही नसतं, सरळ तो असा वाहत जाणारा राग. त्यामुळे त्याच्यात मनात येईल ते डिझाईन आपण गाऊ शकतो. आणि अशी सुंदर चाल केली त्यांनी त्याची. खूप छान. सुंदर.
मला आणि असं वाटतं- वेगळ्या रागातलं परत हां. म्हणजे मी आधी मी त्याला 4-5 चाली केल्या होत्या पण मला पसंत पडत नव्हत्या म्हणून म्हटलं आता ह्याच्यात करूया. हो, काय हो. सारे गप असा कोमल आणि दैवत लावल्यावर काहीतरी वेगळं कारण वाटायचं. दरवेळेला ह्यांना कसं आहे, दरवेळेला ते विचारतात की कुठला नवीन, म्हणजे त्यांना नवीन रागाच्या नवीन सुरावटीच्या शोधात हे कायम असतात. की एखादी खूप म्हणजे ज्याच्यात जास्त गाणी झालेली नाही आहेत परंतु इफेक्टिव्ह अशी सुरावट, याच्यात म्हणजे त्यांचा अभ्यास दांडगा आहे, नक्कीच. खूप त्यांचा व्यासंग आहे. ते सारखे म्हणजे काव्य असो संगीत असो त्याच्या मागे लागतात, ती साधना आहे त्यांची. त्यामुळे मराठी भावसंगीतात किती वेगळ्या प्रकारची गाणी सिद्धजी तुम्ही दिली आहेत. म्हणजे राग वेगळे, ताल वेगळे, वेगवेगळ्या तालात वेगवेगळे प्रयोग करत तुम्ही हे संगीत आमच्या समोर आणलंय. आणि याच्यामध्ये काय आहे माहिती का, मी मगाशी म्हटलं तसं की बाबूजींनी सांगितलं तर मुखडा आकर्षकच असला पाहिजे ध्रुवपद. बरोबर. आणि मी तसा प्रयत्न करतो आणि याच्यातनं झाला आणि हिने उत्तम गायलेलं आहे, फारच छान गायलेलं आहे. तानेश्वर रंग वावा, तानेश्वर रंग वावा, तानेश्वर रंग वावा, तानेश्वर रंग वावा. मग तो रघुनाथ न्यावा, स्वर रंग वावा, तानेश्वर रंग वावा, तानेश्वर रंग वावा. मग तो रघुनाथ न्यावा, स्वर रंग वावा. गाणार वाजविणार, गाणार वाजविणार, तैसेची ऐकणार, गाणार वाजविणार, तैसेची ऐकणार. सारे गरे ग ब ग ब ड ब ड स द स द ब ड ब ग ब ड ब ग ब ड ब ग रे ग स. गाणार वाजविणार, तैसेची ऐकणार, बहुकाळा नृत्यकार, घमंड तडाखा गाजे, 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 स्वर रंग वावा, तानेश्वर रंग वा,
आजच्या पुरतं इथेच थांबूया. आणि श्रीधरजी, आरतीताई, खूप मनापासून धन्यवाद. दूरदर्शनचा सुरुवातीच्या काळापासून श्रीधरजी 72 पासून आजपर्यंत एक वेगळा प्रवासही तुम्ही खरं तर पाहिलेला आहे. त्यामुळे आजच्या या टप्प्यावर गोष्टी गाण्यांच्या निमित्ताने आरतीताई, तुम्ही आणि श्रीधरजी, तुम्ही दोघंही या कार्यक्रमात आलात. खूप मनापासून धन्यवाद. बोलवलं या कार्यक्रमात भाग घेण्यासाठी दूरदर्शनचे मी मनापासून आणि या वादकांचे, या सगळ्या यंग मुलांचे. हां, मी पहिल्यांदा 72 मध्ये आलो, यांचा जन्मही झाला नसेल. हो ना, खूप छान.